महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊन भारतीय जनता पार्टीला 105 जागा आणि शिवसेनेला 56 जागा अशा मिळाल्यामुळे निवडणूक पूर्व युती असलेली युती आघाडी ही 144 आमदार लागतात सरकार बनवायला, त्याच्या अगेन्स्ट 161 आल्यामुळे आणि अपक्ष जवळजवळ 20 बरोबर असल्यामुळे स्वाभाविकपणे सत्तेत यायला हवी होती. परंतु आपण सगळेच जण जाणतो की त्यानंतर महिनाभर अनेक प्रकारची नाट्य घडली, ज्याच्यावर आता कोणीतरी पुस्तकी लिहिलं आहे असं मला कळलं. आणि त्या नाट्य घडल्यानंतर एक अकृत्रिम अनसायंटिफिक असं कॉम्बिनेशन तयार झालं, ज्यांना निवडणुकीपूर्वी लोकांनी नाकारलं होतं असे सरकारमध्ये आले आणि निवडणुकीपूर्वी ज्यांना सगळ्यात जास्त जागा मिळाल्या, सगळ्यात जास्त मतं मिळाली, 1,42,00,000 मतं मिळाली. शिवसेनेला 92 लाख मिळाली, राष्ट्रवादीला 94 आणि काँग्रेसला 82. तर असं सगळ्यात जास्त मतं मिळवून सगळ्यात जास्त आमदार येऊनही भारतीय जनता पार्टी विरोधी पक्ष झाली. त्या अकृत्रिमपणे निर्माण झालेल्या सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. त्या वर्षभरामध्ये काय झालं या विषयासंबंधी आपल्यासमोर मांडण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो आहे. तर मला असं वाटतं की पूर्णपणे वर्षभर खुर्चीसाठी धडपड करणार, त्यासाठी वाटेल ते अपमान सहन करणार, सकाळी भांडायचं आणि दुपारनंतर अरे बाबा आपण भांडलो आणि सरकार गेलं तर भाजप येईल मग केवढ्याला पडेल असं म्हणून संध्याकाळी पुन्हा एकदा सामोपचाराचा पुन्हा एकदा भांडणं करण्यासाठी पूर्वतयारीने सरकार चालवण्याचा प्रयत्न वर्षभर झाला. या सगळ्यामध्ये सामान्य माणूस मात्र पूर्ण भरडला गेला. मग ते कोरोनाचं संकट असेल, शेतकऱ्यांवर आलेले वेगवेगळी संकटं असतील, शिक्षण क्षेत्र असेल, महिलांवरचे अन्याय अत्याचार असतील, मराठा आरक्षण असेल, या सगळ्या विषयामध्ये पूर्ण गोंधळलेलं सरकार असं स्वरूप त्यांचं समोर आलं. कोरोनामध्ये आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की एकूण देशामध्ये 1,35,233 मृत्यू हे कालपर्यंत झाले. त्यातले 46,748 इतके म्हणजे जवळजवळ 1/4 पेक्षा जास्त किंवा 1/3 हे मृत्यू हे महाराष्ट्रामध्ये झाले.